श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. येणारे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना. बऱ्याच लोकांनी आपल्याला विचारणा केली आहे की नवीन वर्षामध्ये आम्ही काय संकल्प करू, येणाऱ्या वर्षात आम्ही काय सेवा करू की ज्यामुळे आम्हाला चांगला फायदा होईल, बरकत होईल. येणारे वर्ष कसे जाईल, येणारे वर्ष कसे असेल. 2024 मध्ये येणारे हे वर्ष शनी महाराजांचे वर्ष आहे. शनी महाराज कोणाला मालामाल करणार किंवा कोणाला दंड देणार हे पुढे समजेलच. परंतु एक मात्र नक्की, पुढचे वर्ष सतर्क राहायला हवे. शनिदेव येत आहेत. शनिदेव कर्मप्रधान आहेत. सचोटीने चालावे, प्रामाणिकपणाने राहावे. शनिदेव न्यायाची देवता आहे. तुम्ही कोणालाही फसवू शकता, सगळ्यांशी खोटं बोलू शकता, पण शनिदेवांशी नाही. पुढच्या वर्षी जो कोणी प्रामाणिकपणाने वागेल, मेहनत करेल, फसवाफसवी करणार नाही, सचोटीने वागेल, त्यांच्यावरच शनिदेवांची कृपा राहील. पुढच्या वर्षी सगळ्यांचा हिशेब होणार आहे. पुढच्या वर्षी सोन्यामध्ये वाढ होईल, कन्स्ट्रक्शनमध्येही वाढ होईल. लोखंड, स्टील सेक्टरमध्ये भरपूर उलाढाली होतील. प्रॉपर्टीचे रेट वाढतील. पेट्रोलियम, गॅस, मायनिंग यांच्यासारख्या सेक्टरमध्ये वाढ होणार आहे. राशीनुसार सांगायचे झाले तर पहिली रास येते ती मेष रास. मेष राशीला वर्ष उत्तम जाणार आहे. शनिदेव शुभ योग बनवत आहेत. मेष राशीच्या लोकांना जास्त फायदा होणार आहे. शनिदेवांची कृपा मेष राशीच्या लोकांवर जरा जास्तच असणार आहे. दुसरी वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांनाही वर्ष उत्तम जाणार आहे. या वर्षी तुमची चांगली प्रगती होईल. तुमच्या कामामध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. पैसा चांगला मिळेल. पुढची मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांनाही वर्ष ठीकठाक जाणार आहे. तुमची काही अडलेली कामे या वर्षी मार्गी लागतील. स्ट्रगल बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांना थोडे सावधानतेने राहावे लागेल. व्यसनांपासून दूर राहावे लागेल. व्यभिचारापासून दूर राहावे. शनिदेवांचे तुमच्याकडे लक्ष असणार आहे. सिंह रास. सिंह राशीचे लोक रविप्रधान असतात. शनी आणि रवी यांचे सहसा पटत नाही, पण शनी यावर्षी तुम्हाला मुबलक पैसा मिळवून देणार आहे. तुमचे योगच असे आहेत की तुम्हाला शनीला पैसा द्यावा लागेल. कन्या रास. कन्या राशीवाल्यांची कर्जातून सुटका होणार आहे. तुमच्यावर जर कर्ज असेल, कुठल्याही प्रकारचे ऋण असेल, तर शनिदेव सगळ्यांचं ऋण संपवण्यासाठी येत आहेत. फक्त लोखंडाचे सामान, स्टीलचे सामान यावर्षी खरेदी करू नका. तुला म्हणजे तूळ राशी. तूळ राशीवाल्यांना वर्ष तसे चांगलेच जाईल, पण तब्येतीच्या बाबतीत हेळसांड करू नका. हेल्थच्या बाबतीत काही इश्यू येऊ शकतात. अधूनमधून चेकअप करत राहा. तब्येत नाजूक राहील. वृश्चिक राशीच्या लोकांनी प्रॉपर्टीच्या बाबतीत सतर्क राहावे. कोणाला प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा कोणाला विकायची असेल तर चांगला योग आहे, पण काळजीपूर्वक सर्व पेपर्स तपासून बघा. सावधानता ठेवा. धनु राशीच्या लोकांसाठी वर्ष उत्तम जाईल. ट्रॅव्हल एजंट आणि ट्रॅव्हल एजन्सीच्या संबंधित लोकांना चांगला पैसा मिळेल. यात्रा आणि जत्रा यामध्ये चांगली आवक होईल. मोठी उलाढाल होईल. मकर राशीच्या लोकांवर तर धनवर्षा होणार आहे. येणारे साधारण 1.5 वर्ष तुम्हाला खूपच चांगलं जाणार आहे. तुमच्याकडे धन येणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना थोडे सतर्क राहावे लागेल. हे लोक थोडे जास्तच इमोशनल असतात. या राशीच्या लोकांनी पोलिसांपासून थोडे दूरच राहावे. शेवटची रास म्हणजे मीन. या राशीच्या लोकांना परदेशी जाण्याचे योग आहेत.
परदेशात जाऊन सेटल होण्याचे मनसुबे असतील तर चांगले योग आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात चांगली प्राप्ती होईल. अशा प्रकारे 2024 हे वर्ष सर्वसाधारणपणे सगळ्यांना चांगले जाईल. आता बऱ्याच लोकांनी आपल्याला विचारणा केली की नवीन वर्षामध्ये आम्ही काय संकल्प करू, येणाऱ्या वर्षात आम्ही काय सेवा करू. बघा, गुरूंची सेवा करायची आहे म्हणजे आपण काय करायचे आहे, तर आपण साधना उपासना करायची आहे. उपासना करायची आहे म्हणजे आपण उपास तापास करायचे नाही, उगीच शरीराला कष्ट द्यायचे नाही. सर्वात आधी आपण गुरूंच्या चरणी लीन व्हावे, श्री गुरूंना शरण जावे. मनापासून आणि तळमळीने कोणतीही सेवा केली तरी श्री दत्त महाराजांपर्यंत पोचते. सगळ्यात साधी आणि सोपी सेवा म्हणजे गुरुचरित्राचे पारायण करणे. वर्षातून एकदा तरी आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करावे. जसा वेळ मिळेल तसे करावे. श्री गुरु आपल्याकडून करून घेतातच. दत्तात्रेयांचा निवास नेहमीच औदुंबराखाली असतो. दत्त भक्तांची अशी श्रद्धा आहे. म्हणूनच दत्तभक्त औदुंबराखाली बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्राचे पारायण सतत करत असतात. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या दत्तात्रेयांना अंतःकरणापासून सांगाव्यात आणि गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करावी. आपण सुरुवात तर करावी, बाकी सगळे श्रीगुरूंवर सोपवावे. आपण एक पाऊल पुढे आलो तर श्रीगुरु आपल्यासाठी 10 पावले पुढे येतात. आपल्याकडून सगळे करून घेतात. फक्त दत्त महाराजांवर मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. श्री गुरुचरित्राचे पारायण करणे जमत नसेल तर दुसरी सेवा आहे, ही म्हणजे अध्यायाचे वाचन करणे. 14वा अध्याय आणि 18वा अध्याय नियमितपणे वाचावा. शुद्ध अंतःकरणाने मनापासून तळमळीने 14वा आणि 18वा अध्यायाचे वाचन करावे. आता हेही जमत नसेल तर किमान 14वा अध्यायाचे तरी नियमितपणे वाचन करावे. यात खंड पडू देऊ नये. प्रेमाने आणि तळमळीने वाचन सेवा केली तर दत्तप्रभू तुम्हाला काहीही कमी पडू देत नाहीत, भरभरून देतात. सगळ्यांना दत्तप्रभूंची प्रचिती येतेच येते. आपल्या सगळ्यांना जास्तीत जास्त काय हवं असतं? सुख आणि संपत्ती, रिद्धी आणि सिद्धी, म्हणजेच सरस्वती आणि लक्ष्मी. धन आपल्याला फक्त आज पाहिजे असते असे नाही, तर आपल्याला उद्या परवा जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला पाहिजे असते. दत्त महाराजांच्या कृपेने आपल्याला ते मिळेलही. इतकंच काय, तर दत्त महाराजांच्या कृपेने जन्मोजन्मी आपल्याला अपार धन मिळेल, सुखसंपत्ती मिळेल. पण आपल्याला धनसंपत्ती मिळाली तरी गुरुकृपा नसेल तर आपण ते धन सांभाळून ठेवू शकत नाही. गुरुकृपा असेल तरच आलेला पैसा यश घेऊन येईल आणि स्थिर राहील. स्थिर राहणे, पैसा स्थिर राहणे हे महत्वाचे आहे. नाहीतर लक्ष्मी चंचल आहेच. आज आहे तर आपल्याला ती उद्या सोडूनही जाईल. म्हणूनच गुरुकृपा असावी. श्री गुरूंच्या कृपेने आलेली लक्ष्मी नेहमीच स्थिर राहील. उद्याची चिंता भेडसावणार नाही. अट फक्त एकच आहे की गुरुसेवेमध्ये संपूर्णपणे झोकून देऊन श्रद्धापूर्वक आणि विश्वासाने कर्म करायला सुरुवात करा. इमानदारीने, सचोटीने आणि नियमाने कर्म करा. दत्त महाराज आपले सर्व मनोरथ पूर्ण करणारच यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. दत्त महाराज तुमचे सर्व कार्य पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहणारच नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. श्री गुरुदेव दत्त. श्री
गुरुदेव दत्त.